नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाही या आपल्या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. हल्लीच्या तरुण पिढीबद्दल मला खूप जास्त कौतुक आहे. कारण त्यांचे विचार खूप क्लिअर असतात. आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे हे त्यांना खूप क्लिअर असतं बऱ्याचशा लोकांना. आणि त्यामुळे ते जेव्हा असं म्हणतात की 50शीला मला रिटायर्ड व्हायचं आहे, म्हणजे कामातून मला रिटायर्ड व्हायचं आहे आणि मला एन्जॉय करायचं आहे, आयुष्य एन्जॉय करायचं आहे, म्हणजे काय तर स्वतःसाठी जगायचं आहे. आणि त्याच्यासाठी ते आत्तापासून आर्थिक नियोजन करत असतात. अर्थातच कसं आहे ना, की ह्या तरुण पिढीला ही लिबर्टी आहे, कारण मागच्या पिढीने त्यांच्यासाठी पुढे जास्त काही प्रश्न ठेवलेले नाहीत ना, आर्थिक ना बाकी कुठल्या गोष्टीच्या जबाबदारी त्यांच्यावरती आहे. त्यामुळे हे नियोजन ते करू शकतात आणि त्याचा ते खूप जास्त छान फायदा करून घेतात आणि त्यामुळे ते पुढचं प्लॅनिंग, आर्थिक नियोजन आत्तापासून सुरू करतात. हा विषय आजचा नाही आहे. आजचा विषय जो ह्या विषयावर मी नंतर बोलणार आहे, पण आजचा जो विषय आहे ना, तो जे रिटायर्ड झालेले आहेत अशा लोकांसंदर्भात आहे. काय होतं ना, की आयुष्यभर फक्त काम एके काम केलेलं असल्यामुळे आणि कामाशिवाय दुसरं काही आयुष्यात करायचं असतं हेच माहिती नसलेल्या लोकांना रिटायर्ड झाल्यानंतर वेळेचं काय करायचं हा फार मोठा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, की उगाचच स्वतःबद्दल एक नकारात्मक भावना तयार होते, की आता कशाला मला कोण काय विचारेल, आता तर मी काही कमवत नाही, मी रिटायर्ड झालो आहे आता, किंवा मी आता काही काम करत नाही. खरं तर अशी भावना कोणाची नसते, पण ही नकारात्मकता जी आहे ती रिटायर्ड माणसांनी सगळ्यात आधी बाजूला ठेवली पाहिजे. खूप सकारात्मक असलं पाहिजे आणि ते कशाच्या बाबतीत तर स्वतः बाबतीमध्ये. आता खऱ्या अर्थाने मला आयुष्यात वेळ मिळाला आहे आणि त्यामुळे आता मी माझ्यासाठी माझं आयुष्य मी जगणार आहे, हे जेव्हा ते ठरवतील तेव्हा ही रिटायर्ड झाल्यानंतरचं जे आयुष्य आहे ते खूप सुखकर होईल असं मला वाटतं. तर सकारात्मक म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रत्येक गोष्ट मला कळते आणि मी सगळं पाहिलेलं आहे म्हणून प्रत्येकच गोष्टीमध्ये आपलं मत मांडणं किंवा आपला नको तिथे सुद्धा सल्ला देणं हे सगळ्यात आधी आपण टाळलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा ते आपण बंद केलं पाहिजे. कारण काय असतं ना, की जी माणसं खूप सकारात्मक असतात, उत्साहाने ऊर्जेने भरलेली असतात, उत्साही असतात, अशी माणसं लोकांना जास्त आवडतात. तर त्याच्यामुळे सकारात्मक राहणं आणि स्वतःबद्दल प्रेम असणं. पण प्रेम म्हणजे असं प्रेम की जे तुम्ही इतरांना सुद्धा देऊ शकाल. मुलांची काळजी, अनाठायी काळजी करणं आपण आता सोडलं पाहिजे. म्हणजे आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की जे घडायचं आहे ते घडणार आहे. आणि हे जेव्हा आपल्याला समजेल, आत्तापर्यंत आयुष्यामध्ये इतके टक्के-टोणपे खाल्ल्यानंतर आपल्याला हे समजलेलं असतं की आपण कितीही ठरवलं तरी आयुष्यात जे घडणार आहे त्या गोष्टी घडणार आहेत. आणि त्याच्यामुळे अगदी छोट्या-छोट्या गोष्टींची काळजीसुद्धा आपण मुलांची करत राहतो, तर ती काळजी आपण आता सोडली पाहिजे. त्यांना थोडंसं मोकळं सोडलं पाहिजे. थोडक्यात आपल्याला डिटॅच होता आलं पाहिजे. त्यांच्या वेळेला आपण असणं हे वेगळं आणि प्रत्येकच त्यांच्या गोष्टीच्या मध्ये असणं वेगळं. तर हा बेसिक फरक आपल्याला समजून घेता आला पाहिजे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, की रिकामा वेळ भरपूर असतो, शरीराला काहीही व्यायाम नसतो आणि त्यामुळे तब्येतीच्या तक्रारी छोट्या-मोठ्या सुरू व्हायला लागतात. तर त्याच्यासाठी व्यायाम सुरू केला पाहिजे. पण व्यायामसुद्धा आपण अनेक व्हिडिओज पाहून आणि WhatsAppवरती इतर गोष्टी ऐकून, वाचून, पाहून आपण उत्साहाच्या भरात खूप जास्त भरमसाठ व्यायाम करतो आणि त्याच्यामुळे होतं काय, परिणाम उलटा होतो आणि आपली तब्येत बिघडते, म्हणा ताप येतो, छोट्या-मोठ्या कुरबुरी होतात आणि मग आपण व्यायामापासून लांब पळतो. तर सगळ्यात आधी आपण काय केलं पाहिजे, की आपल्याला जमेल तेवढा, झेपेल तेवढाच व्यायाम आपण त्याची सुरुवात आपण केली पाहिजे. त्याच्यासाठी खूप जास्त योगा क्लासेस म्हणा, ऑनलाईनसुद्धा खूप जास्त उपलब्ध आहेत. तर त्याचा आपण भाग झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शिकणं थांबवलं नाही पाहिजे. वय वाढलं की तुमचा मेंदू विसरभोळा होतो असं अजिबात नाही. तुम्ही विसरभोळे होतात किंवा विसराळूपणा येतो किंवा गोष्टी विसरल्या जातात, हे वय वाढल्यामुळे होत नाही. तर सगळ्यात मेंदू काम जेव्हा करणं थांबवतो
ते अशामुळे की आपणच ते स्वीकारलेलं असतं की आता काय मला काय करायचं आहे. मेंदूचा वापर न केल्यामुळे ह्या गोष्टी जास्तीत जास्त उद्भवतात की आता काही गरज नाही आहे, आता लक्षात ठेवायची काही गरज नाही आहे. कामाच्या प्रतीचं जे आपलं भावना असते, जी निष्ठा असते आणि त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण लक्षात ठेवत असतो, त्यासुद्धा आपल्याला नंतर लक्षात ठेवता येत नाहीत त्याला, कारण आपण ठरवलेलं असतं की आता ह्याची काही गरज नाही आहे. तर मेंदू कमी वापरल्यामुळे आपल्याला जास्त विसरभोळेपणा किंवा गोष्टी न आठवणं ह्याचं प्रमाण जास्त होतं, हे आपण लक्षात ठेवायचं आणि मेंदू वापरायचा. पण तो अशासाठी वापरायचा की त्याला आता फक्त काम नाही तर स्वतःसाठी म्हणून जे काही छंद आपण जोपासलेले आहेत त्याच्यासाठी तो मेंदू वापरायचा. आपण त्याच्या शिकणं जसं मी म्हटलं थांबवायचं नाही, ते त्याच्यासाठी की असे काही छंद असतील की जे तरुण वयात आपल्या जबाबदारीमुळे सुटून गेलेले असतील, तर ते छंद आपण आता जोपासायला सुरुवात करायची आणि त्याच्यासाठी तो मेंदू वापरायचा. मेंदू तल्लख राहायला पाहिजे, शरीर चुस्त राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमचं आहार योग्य असला पाहिजे. कमी खाल्लं पाहिजे एवढंच नाही फक्त, तर सकस खाल्लं पाहिजे आणि त्याच्यासाठी ड्रायफ्रूट्स आणि फ्रूट्स हे जास्तीत जास्त प्रमाणात तुमच्या आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये तुमच्या आहारामध्ये अगदी जाणीवपूर्वक तुम्ही त्याचा सहभाग तुमच्या आहारामध्ये या सगळ्या गोष्टींचा केला पाहिजे. आता काय माझं सगळं झालं गेलं ही भावना न ठेवता आता खरा मला वेळ मिळालेला आहे ही भावना आपण ठेवणं आणि त्याच्यासाठी सकारात्मक राहणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. चालत राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. चालत राहणं म्हणजे फक्त फिजिकली नाही तर मेंटली सुद्धा. म्हणजे कसं आहे, मी जसं म्हटलं की शिकणं सोडू नका, तर सतत तुम्ही काही ना काहीतरी करत गेलं पाहिजे, स्वतःला त्याच्यामध्ये गुंतवलं पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे. आणि हे जेव्हा चालत राहणं आपलं चालू राहणार आहे, शारीरिकसुद्धा आणि मानसिकसुद्धा, त्याच्यामुळे आपण दोन्ही शारीरिक आणि मानसिक बाबींमध्ये आपण फिट राहणार आहोत. आणि त्याच्यामुळे पेन्शन घेतली, आता मी काय VRS घेतली किंवा आता मी रिटायर्ड झाले असं म्हणून आता मला काय करण्यासारखं काही नाही असं वाटण्यापेक्षा आता माझ्याकडे खूप वेळ आहे आणि मला तो वेळ मला हवाय तसा मला जगायचा आहे, हे जेव्हा आपल्याला समजेल तर तेव्हा हे जे रिटायरमेंट नंतरचं लाईफ आहे ते खूप जास्त आपल्याला सुखकर होणार आहे. अजून एक काय होतं ना की आता वय वाढलेलं आहे, त्यामुळे आपण त्या वय वाढल्याच्या नादामध्ये इतक्या गोष्टी स्वतःवरती लादून घेतलेल्या असतात की असं वागणं कसं बरं दिसेल, वय वाढलंय. तर असं नाही आहे. थोडाफार आयुष्यामध्ये रोमांस हा असला पाहिजे आणि आयुष्यामध्ये प्रेम करता आलं पाहिजे, सगळ्यांवरच प्रेम करता आलं पाहिजे, अगदी स्वतःवर सुद्धा प्रेम करता आलं पाहिजे. फक्त नातवंडांवरच नाही तर आपल्या जोडीदारावर, आपल्या मुलांवर, स्वतःवर, सगळ्यांवरती प्रेम करायला आपण शिकलं पाहिजे. आत्तापर्यंत जे जे राहून गेलंय ते सगळं आपल्याला ह्या बोनस मिळालेल्या आयुष्यामध्ये आपल्याला सगळं करायचं आहे आणि त्याच्यामुळे नवीन नवीन गोष्टी जसं मी सांगितलं तसं शिकल्या पाहिजेत. तर त्या शिकताना त्याचा रसास्वादसुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे. गाण्यांच्या मैफिलींना जाणं, गाणी ऐकणं, गाणी आयुष्यात आपण कधी म्हणलं नसेल पण म्हणायला काही हरकत नाही. नाटकं पाहणं, सिनेमे पाहणं आणि वेगवेगळ्या हल्ली तर वेबसिरीज असतात त्या पाहणं, हे सगळं करत असताना की काही पथ्य जी आपण पाळली पाहिजेत, जसं आहार आपण सकस घेतला पाहिजे आणि आपल्या शरीराची आपण काळजी घेतली पाहिजे, तशी मनाची काळजी अशा पद्धतीने घ्या की जी माणसं आपल्याला त्रासदायक वाटतात किंवा ज्या माणसांची आपलं जमत नाही अशा माणसांपासून शक्यतो लांब राहायचं. का माझं जमत नाही, त्याने माझ्याशी जमून घेतलंच पाहिजे हा अट्टाहास आपण आता कमी केला पाहिजे. कुठल्याही गोष्टीतला अट्टाहास कमी केला पाहिजे. कॉन्स्टंट एकच गोष्ट असते आणि ती म्हणजे चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. हे लक्षात घेऊन जे जे बदल आपल्या आयुष्यात येतील ते बदल आपण सकारात्मक पद्धतीने स्वीकारले पाहिजेत. मुलं लांब गेली आहेत, हरकत नाही, ते सुद्धा आपण सकारात्मकतेने स्वीकारायला हवं. त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या, आपण आपलं आयुष्य जगूयात. आणि मला असं वाटतं की तरुण पिढी जशी ह्या बाबतीत सजग आहे, तशी आता ही पिढीसुद्धा हळूहळू सजग होते आहे. पण काही लोक जे असतात की विनाकारण ते वय वाढल्याचा बागुलबुवा तयार करतात आणि त्याच्यामध्ये अडकून पडतात. तर हे वय एज इज जस्ट नंबर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणून
बालिशपणे अर्थातच वागायचं नाही आहे. कारण हल्ली तोही एक मुद्दा आहे की परवा मी एक व्हिडिओ पाहिला. आजी म्हणवणारी पांढरे केस अगदी अभिमानाने फ्लॉन्ट करणारी ती बाई, पण ज्या पद्धतीने तिने रील बनवलेलं होतं आणि त्या रीलमध्ये ती अतिशय कामुक हावभाव करताना दिसत होती. तर हे अगदी अशाही थराला जायचं नाही. हे सुद्धा एक पथ्य पाळायचं आहे की आपलं वय ग्रेसफुली आपण स्वीकारायचं आहे, की आपल्या वयाला साजेसं आपलं वागणं. साजेसं वागणं म्हणजे काय, की तुम्ही मॅच्युअरली वागत असताना जेव्हा गरज आहे तेव्हाच सल्ला देणं म्हणजे मॅच्युरिटीने वागणं. आणि हे जे वयाला स्वीकारणं जे आहे आनंददायकरित्या आणि सकारात्मकतेनं स्वीकारणं, हे जे आहे हे आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा रिटायरमेंट नंतरचं लाईफ हे जे आहे ते खूप जास्त सुखकारक आणि आनंददायी असणार आहे. आणि थोडासा व्यायाम करायचा आहे, थोडासा सकस आहार, मानसिक शांततेसाठी थोडंसं ध्यानधारणेत लक्ष जरी लागत नसेल तर त्याची थोडीशी सवय आत्तापासून आपण करायची, की 5 मिनिटं तरी मला मनाला आणि शरीराला स्वस्थ ठेवता आलं पाहिजे. आणि आज ना उद्या प्रत्येकालाच या जगातून जायचं आहे. तर त्यामुळे मी गेल्यानंतर काय होईल ह्याची चिंता आपण करायची गरज नाही. ती करायचीच नाही. आत्ता मी आहे तर आजचा क्षण माझा आनंदात कसा असेल याचा फक्त आपण विचार करायचा आहे. आपण आनंदी राहिलो की आपल्यामुळे सगळ्यांना तो आनंद मिळणार आहे. तो आनंद आपण पसरवणार आहोत. हे आपण लक्षात घेतलं की बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतील. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. तुमचे रिटायरमेंटचे काय प्लॅन्स आहेत तेही मला सांगा. धन्यवाद.